अपमान पचवणं फार कठीण आहे आणि प्रसिद्धी पचवणं फार कठीण आहे. जय जय महाराज लोक, जय जय महाराज लोक जे लय प्रसिद्ध आहे, ज्याच्या वर्षाच्या तारखा बुक आहे, ज्याच्या 2027 25 पर्यंत ज्या शिवजयंतीच्या बुक आहे, ज्याले स्वतःच्या डायरीवर लय अहंकार आहे, ज्याले स्वतःच्या 5-5 10-10 लाख फॉलोअर्सवर अहंकार आहे, त्या तरुण कीर्तनकारावर नामदेव शास्त्री झी टॉकीजच्या कार्यक्रमात बोलले होते. हे सगळे तरुण कीर्तनकार आहे ना म्हणे, हे स्वतःच तारुण्य विकून राहिले म्हणे. दादा माय नंबर त्याच्यातच आहे. तुम्ही प्रसिद्ध कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही श्रोत्यामध्ये सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होत नाही. कीर्तनकार कीर्तन झाल्यावर पटकन पाकिट घेते आणि गाडीत बसते, लोकायले फोटो काढू देत नाही. हे पोट्टे आज तुमचं दुकान चांगलं चालू आहे म्हणून तुमच्या सोबत फोटो काढते, 2 दिवसानं तुमचा कोणता दुसरा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, हेच पोट्टे तुमचा व्हिडिओ व्हायरल करते. दादा प्रसिद्धी पोहोचवणं फार कठीण आहे. कीर्तनकार कसा ओळखला पाहिजे, कीर्तनकाराला कसा फेटा घातला म्हणून ओळखला नाही पाहिजे, कीर्तनकाराच्या धोत्राची नक्षी कशी आहे म्हणून ओळखला नाही पाहिजे, कीर्तनकारानं अंगात लिनन घातलं काय म्हणून ओळखला नाही पाहिजे. कीर्तनकार गावात आल्यावर पहिल्या 15 मिनिट कसा वागते, जाताना शेवटच्या अर्ध्या तासात कसा वागते, याच्यावर कीर्तनकार दादा ओळखला पाहिजे. प्रसिद्धी पोहोचवणं फार कठीण आहे. पुनर्मित्र मित्र कोटपर्यंत आहे तुमचे, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे, आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे. जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर तुमची स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे. दादा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो, त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चालले का लोट नको घेऊ, चहा प्याले जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. दादा तुमचा मित्र तुम्हाला दारू पाजणारा नसला पाहिजे, तुमचा मित्र रेड बुल पे म्हणणारा तुमचा मित्र असला पाहिजे. तुमचा मित्र नेहमी पोरीच्या गोष्टी करणारा असला पाहिजे. तुमचा मित्र तुमची आर्थिक प्रगती कशी होईल याचा विचार करणारा असला पाहिजे. तुमचा मित्र कृष्णासारखा मित्र असला पाहिजे. सोबत आहे हार होणार नाही याची गॅरंटी आहे. कर्णासारखा मित्र असला पाहिजे. हार दिसतोय तरी मित्राची साथ सोडायची नाही असा एक मित्र असला पाहिजे. पुनर्मित्रम भार्या. भार्या म्हणजे काय होतं, बायको. तुमचं सांगत असेल ना, केडीचं पान टूर टूर फाटे, हे गेले कीर्तनाले मले हुर हुर वाटे. आजकाल तर दादा नवीन निघाला, येऊले उल्या सस्याचे येऊले उले पाय, आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. कीर्तनकार वक्त्याचा कोणता पक्ष नसला पाहिजे. कीर्तनकार वक्त्यानं या नारदाच्या गाद येऊन कोण्या पक्षाचा नेत्याचा प्रचार केला नाही पाहिजे. कीर्तनकार वक्त्याचा कोणता पक्ष, हरिनामावर लक्ष, हाच कीर्तनकार वक्त्याचा पक्ष असला पाहिजे. ज्या पंजात घड्याळ आहे, ज्या पंजात घड्याळ आहे, त्या हातात कमळाचं पुष्प घेण्या, त्या विठ्ठलाच्या चरणात सोडण्या, या लोकांवर वक्तृत्व धनुष्यबाण चालवण्या, याचे कान बरे झाले असत याच्या कानात तुतारी वाजवणार, अंधार असंत मशाल लावणार. कधी स्कॉर्पिओ आहे, कधी थार आहे, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे. दादा समजलं संत पाय जाण्याचं काही हरकत नाही. लेट समजा. पुनर्मित्रम पुनर्भार्या. एका माणसाला 2 बायका करता येत नाही, पण एका पाटलाल्या होत्या 2 बायका. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. चालला का रे कोणाचा, तिचा. तिकडेच मर, येऊ नको इकडे, मर तिकडे. आला नाही वाटत. एका पाटलाले 2 बायका. रिस्क नाही घ्यायची, रिस्क नाही.
एका पाटलाला दोन बायका, एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडती होत 2022 मॉडेल, जे काही फ्रीज, मिक्सर, पुरण यंत्र. नावडती होती 1932 मॉडेल, तिचे स्पेअर पार्टच भेटे ना. तिच्याकडे होता उरोटा पाटा, डटन डंकन कम डम डटन डम. बायचा भारीत भारी सण आला. कोणता सण आला काकू? दिवाळी. आम्ही का फटाके फोडायला जाय का बघतो? कोणता सण आला? मकर संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईना सासवायचे पाय धुतले म्हणते. एका घराचे 2 घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांताला पाटील बा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाडली लागली, खालची पाडली लागली. 2-5 झाले. पाटील बा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक? वरची पाटली म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलीने वाटलं गिरीक चाललं वाटते. खालच्या पाटलीनं बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलीने वाटलं गिरीक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीनं बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पाहते तर काय खाली खालची पाटली, मधात पाटील बा वरून वरची पाटली. 2 मिनिटांनी एक बुटी जाते. पाटील बा तुम्हाला पंचांगले समजते, सांगा ना तीळ संक्रांत कायच्यावर आहे? पाटील बा मध्ये दिसत नाही काय? कायच्यावर आहे का? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मये यातात पुनर्लभ्यम न शरब पुन्हा. देवानं सुंदर चांगला शरीर दिलं ना, गुडाचा जर गेला फेरा लावले, पॉन्स लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा? तुम्ही जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकरं किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे. तुमचे लेकरं किती न्याय नीती आचरणात चालतात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसे जीव घालता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. आणि तुमच्या कुटुंबासाठी कमावता, घरच्यांसाठी कमावता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले. जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे. तर तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगावं. त्या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे. आणि त्या जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात? आमच्या नाडबा माऊलींच्या शब्दात, अवघाचे संसार सुखाचा अवघाचे संसार सुखाचा किरण आनंद भरणा तिन्ही लोक. तुझा स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे. पेशवा बंधुत्व भावना वसुधैव कुटुंबकम नाडवा माऊलींची भावना या. तुम्ही वेळेवर आले, मी थोडासा लवकर सुरू झालो होतो, काही अडचण नाही. नशीब लागते मागून येऊन समोर बसाले, ते खुर्ची भेटाले. काही सर्दी गर्मी नाही त्याची. कोण आला? तहसीलदार साहेब आलेत का? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बसा पटकन बसा. बसा, तुमच्यासाठी कीर्तन राहिला आहे हे लक्षात घ्या. बसा. आता जाण नाही ना 2 तास. आता सांगून द्या, रिस्क घेऊन बसा, मी जाऊ देत नाही.
गेले तर शाप दिल्याशिवाय राहत नाही, हे फार महत्वाचं. जायचं नाही तहसीलदार साहेब आता. हा, नाही तर मी माय रेतीचा ट्रक इकडे टाकल्याशिवाय राहणार नाही. काय सांगत होतो, अवघाचे संसार सुखाचा किरण आनंद भरीण. तुझा सुख आहे, माझं सुख आहे. वेश्वा बंधुत्व भावना, वसुधैव कुटुंबकम ज्ञानोबा माऊलींची भावना. ज्ञानोबारांनी असं म्हटलं का, तुमच्या सुखाचा विचार करणं असं म्हटलं का, माझ्या सुखाचा विचार करणं असं म्हटलं का? ते म्हणते मला तहसीलदार आहेत, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष. ठीक आहे, बस बस, बोलू द्या बोलू द्या. चुकीचा हे लागला, आणि ते रॉंग नंबर लागला. कॅन्सल रेतीचा ट्रक. आता बसू द्या, कुणी मला बोलू द्या बा. वेश्व बंधुत्व भावना, वसुधैव कुटुंबकम ज्ञानोबा माऊलींची भावना. ज्ञानोबारांनी असं म्हटलं का, यवतमाळ जिल्ह्यावाल्यांचा संसार सुखाचा करी म्हटलं का? अजिबात नाही. अमरावती जिल्ह्यावाल्यांचा संसार अजिबात नाही. आमचं सुख कशात आहे? महिला मंडळ, तुमच्या घरची जर लाईन गेले तर तुम्ही काय करता? काय करता? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पाहता बाजूच्याची गेली आहे काय. त्याच्या घरची का लाईन गेली असेल तर आत्मा फार सुख घेऊन जातो, आणि त्याच्या घरची का लाईन असेल तर आमदाराला फोन कर, खासदाराला फोन केल्याशिवाय राहत नाही. आम्ही पुरुष वर्ग दाढी कटिंग करायसाठी जातो, तिकडून आल्यावर आंघोळ करतो ना. तुम्ही कधी ऐकलं का महिला मंडळ ब्युटी पार्लरला गेलं तिकडून आल्यावर आंघोळ केली? बात नाही. यायचं सुख याच्यात. आमच्या तरुणाईचं सुख कायच्यात आहे? आमच्या तरुणाईचं चांगला मोबाईल, चांगली फोर व्हीलर, सोनं नाणं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको, हे आमच्या सुखाची परिभाषा आहे. हो, आमच्या सुखाची परिभाषा नसते. आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे. फोर व्हीलर कोणती घेतली पाहिजे? ज्या फोर व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर घेतली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा. हे आमची सुखाची परिभाषा. आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे. आम्ही दुसऱ्याचं शुभचिंतक असलं पाहिजे. आमच्यासाठी कोणीतरी शुभचिंतक असलं पाहिजे, पण आपण त्याच शुभचिंतक नसतो. त्याच शुभ चालू आहे म्हणून आपण चिंतित असतो. हाही शुभचिंतक असतो. आमचं सुख कशात आहे? आमचं सुख आमच्या संसारामध्ये आहे. संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही. आमच्या अमरावती जिल्ह्यात गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते. तुमच्याकडे कसं काय? ज्वारीचा लागते. आमच्याकडे वायरमन टोपलाईट दुरुस्त गाडी वर गेले की वरतच राहते. तुमच्याकडे कसं काय? खाली येते. आमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा वरत झाडाला लागते. तुमच्याकडे कसं काय? जमिनीत लागते. मग महिला मंडळ तुम्ही काय करता? या भुईमुगाच्या शेंगा घरी आणता. घरी आणल्यावर या भुईमुगाच्या शेंगा व्हरांड्यात निवडासाठी घेता. तो शेंगीचा दाना पोटात टाकता किंवा प्लेटेत टाकता, आणि त्या शेंगीचं फोतर रस्त्यावर फेकताना जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता, पोटात होता, जोपर्यंत तुमच्या हातात होता, तो तुमचा सद्गुरु देवीदास महाराजांचा संत समागम होता. रस्त्यावर फेकला दादा तो तुमचा संसार होता. हो, तुम्ही राजाची संगत करा. राजा एक दिवस तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नेत्याची संगत करा. नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चोराची संगत करा. चोर एक दिवस तुम्हाला जेलात नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सद्गुरु देवीदास महाराजची संगत करावं. एक दिवस दैवाचं दैवी रूप दाखवल्याशिवाय राहणार दादा. संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही.